कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग जळगाव प्रायोजित आणि कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय विद्यार्थी विकास कक्ष बोदवड आयोजित कै ग.वी. अभ्यंकर मराठी नाट्यगीत व कै शांताबाई अभ्यंकर मराठी भावगीत स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या। उद्घाटक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक एस टी बुकन, प्रमुख अतिथी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर जयेंद्र लेकुरवाडे, विद्यापीठ नियुक्त स्पर्धेचे निरीक्षक खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर येथील डॉक्टर संजीव साळवे, भोडे महाविद्यालय भुसावळ येथील प्राध्यापक आर डी भोडे, प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर अजय पाटील, परीक्षक डॉक्टर अमोक जोशी अंमळनेर, किरण सोहळे, विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, स्पर्धक विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षी कै अभ्यंकर आणि शांताबाई अभ्यंकर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांच्या गायन कलेला विकसित करण्यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या जातात। यावेळी बोलताना डॉक्टर एस टी बुकन म्हणाले की तानसेन होण्यापेक्षा सध्याच्या काळामध्ये कानसेन होण्याची आवश्यकता आहे, कारण चांगला वक्ता किंवा गायक होण्यासाठी चांगला श्रोता असणे आवश्यक आहे असे मत मांडले। तर उत्तम श्रोत्यांमधून उत्तम गायक अथवा वक्ता निर्माण होतो असे विचार विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर जयेंद्र लेकुरवाडे यांनी मांडले। कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थिती दिल्याने विद्यार्थ्यांना कळत नकळत अनेक गोष्टी कळत असतात असे प्रतिपादन उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी व्यक्त केले। समारोप प्रसंगी परीक्षक डॉक्टर अमोक जोशी आणि किरण सोहळे यांनी नाट्यगीत व भावगीत सादरीकरण करत असताना भाव व्यक्त होणे अधिक महत्त्वाचे असते, तरच त्या गाण्याला अर्थ प्राप्त होतो असे सांगितले। सोबतच नाट्यगीत म्हणजे काय आणि भावगीत म्हणजे काय हे सोदाहरण स्पष्ट केले। तद्वतच खडसे महाविद्यालयातील विद्यापीठ नियुक्त निरीक्षक डॉक्टर संजीव साळवे यांनी मनोगत व्यक्त केले। समारोप समारंभाचे अध्यक्ष आणि विद्यार्थी विकास कक्षाचे अधिकारी डॉक्टर अजय पाटील यांनी स्पर्धेसंदर्भात मार्गदर्शन करून निकाल जाहीर केला। त्यात नाट्यगीत स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रगती किशोर तांबट नाटा महाविद्यालय भुसावळ प्रथम, सेजल रवींद्र बोरकर गरुड महाविद्यालय शेंदुर्णी द्वितीय, तर माधुरी संतोष महाजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा जळगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावला। मराठी भावगीत या कला प्रकारामध्ये अनुक्रमे प्रगती किशोर तांबट भुसावळ प्रथम, माधुरी संतोष महाजन जळगाव द्वितीय, तर चेतना प्रवीण देशमुख एरंडोल यांनी तृतीय पारितोषिक प्राप्त केले। विद्यापीठ परिक्षेत्रातून एकूण 24 विद्यार्थ्यांनी या दोन्ही कला प्रकारांमध्ये सहभाग नोंदविला। उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर मनोज नेकाळजे यांनी केले, तर प्रस्तावना विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर अजय पाटील यांनी केली। समारोप समारंभाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापिका सौ वैशाली संसार यांनी केले। यशस्वीतेसाठी प्राध्यापक युवराज आठवले, प्राध्यापक अजित पाटील, डॉक्टर अमोल वाघमोडे, डॉक्टर ईश्वर मसलेकर, डॉक्टर वंदना नंदवे, डॉक्टर मनोज नेकाळजे, डॉक्टर रुपाली तायडे, प्राध्यापिका कंचन दमाडे, डॉक्टर अनिल बारी, प्राध्यापक नितेश सावदेकर, प्राध्यापक भूषण धंजे, राजू मोपारी, अतुल पाटील आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले।